हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे आपलं पुढचं ज्योतिर्लिंग म्हणजे 8वं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर. हे मंदिर नाशिक पासून साधारण 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. मी ज्योतिर्लिंगाची यात्रा जी सुरू केली ती याच मंदिरापासून केली. हे माझं पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि श्रावणात सुरू केली होती, त्यामुळे पाऊस होता, रस्ता फारच वाईट होता, पण एक ऊर्जा होती ज्योतिर्लिंग पूर्ण करण्याची. त्याप्रमाणे मी निघाले. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या वेळी प्रसादही माझ्याबरोबर होता. प्रसाद साधारण सगळं पॅक करून रस्त्याने फिरत होता आणि आम्ही असे आतून कोपऱ्यातून मंदिराच्या आवारात पोचणार होतो हळूहळू. हे छोटे छोटे स्टॉल होते. नाशिकचा एकूणच परिसर फारच रम्य असतो हा, म्हणजे पावसाळ्यात तर फारच सुंदर दिसत होतं सगळं. धबधबे आणि हिरवगार नाशिक दिसत होतं. काहीतरी मला शंका आहे म्हणून मी मागे वळून विचारला तरी मला आठवत नाहीये. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आधी. तिथे आम्ही चहा वगैरे प्यायला आणि मग दर्शनाला मंदिरात गेलो. खूपच पाऊस होता. या मंदिराचा गाभारा फारच कमाल आहे. विशेष म्हणजे हे ज्योतिर्लिंग ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीचं पूजन इथे केलं जातं. गोदावरी नदीचा उगम इथेच होतो. या लिंगावर चांदीचा एक पंचमुखी मुकुटही इथे चढवला जातो. त्याची मिरवणूक निघते. हे बघा, छान दर्शन झालं आमचं. एरवी इथे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येतं, पण श्रावण असल्यामुळे बंदी होती त्यावेळेला. छान दर्शन झालं आमचं तिथे. आम्ही तिथे थोडा वेळ घालवला आणि अत्यंत पवित्र भावनेने पुढे निघालो. हे या नदीचं एक कुंड आहे जिथे तुम्हाला माशांना खायला चुरमुरे, पावाचे तुकडे असे काही पदार्थ विकले जातात. मग मी आणि प्रसादनीही तिथे चुरमुरे आणि पावाचे तुकडे माशांना खायला घातले. हे बघा, खूप वारा होता खूपच वारा होता आणि अत्यंत पवित्र भावनेने ही माझी ज्योतिर्लिंगाची यात्रा मी सुरू केली आणि आता ती पूर्णही झालेली आहे. तर मी दर्शन घेतलेलं हे पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. दर्शन घेऊन मी निघाले माझ्या मुंबईच्या दिशेने. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.